सेफ. आणि आता तुमची मजा असेल कारण तुम्हाला आता शाळा नाहीये, क्लास नाहीये, भरपूर सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि बोर झालात का मग तुम्ही? नाही ना? बोर होणार नाही तुम्ही. आणि आता आपल्याला सुरू करायचं आजपासून. तर आय होप यू हॅव ऑल टेक्स्टबुक्स ऑफ यू. तुमच्याकडे असतीलच, नसतील तर जाऊन विकत घ्या. हे तुमचं 10th टेक्स्टबुक आहे. इन दिस टेक्स्टबुक वी हॅव टू स्टडी 4 युनिट्स थ्रू आउट द इयर. संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला हे 4 युनिट स्टडी करायचे आहेत. इंडेक्स मध्ये बघून घ्या. 1 2 3 4 देयर आर टोटल 4 युनिट्स. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट फर्स्ट पोएम ऑफ द फर्स्ट युनिट. नाव मी इकडे लिहिलेलं आहे, अ टीनेजर्स प्रेयर. ओके, सो व्हॉट इज टीनेजर? टीनएजर, टीन एज मध्ये असणारे लोक. टीनेज म्हणजे काय? 13 पासून 19 पर्यंत जे लोक आहेत किंवा जे मुलं येतात, ज्याला आपण मराठीमध्ये किशोरवयीन मुलं म्हणतो, तर ते 13 to 19 याच्यामध्ये जे मुलं मुली असतील त्यांना आपण टीनेजर म्हणतो. मग टीनेजरने अल्मायटीकडे म्हणजे देवाकडे केलेली प्रार्थना, तर ही प्रार्थना म्हणजेच ही पोएम आहे. अ टीनेजर्स प्रेयर. प्रेयर म्हणजे काय? प्रार्थना, है की नाही? अ टीनेजर इज मेकिंग or is doing prayer to Almighty or to God. This is the poem. Okay. आता जनरली टीनेजर लोकांच्या काय विश असतात, त्यांच्या काय इच्छा असतात, आपण देवाकडे मागतो, ते सगळं ह्याच्यामध्ये, पण त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे, है की नाही? म्हणजे अ टीनेजर्स प्रेयर मध्ये काय? अ टीनेजर्स विश इज हाऊ टू लीड हिज टीनेज इयर्स. म्हणजे तिचे टीनेज इयर्स कशी लीड करायची. लीड म्हणजे इथं लिव्ह करायचं. She wants to live or she or he wants to live his teenage years very safely or very happily. मग ती कशी जगायची, टीनेज इयर्स कशी तिला जगावीशी वाटतात, हे सगळं या पोएम मध्ये सांगितलेलं आहे. ओके, आता पेज नंबर 2 वर आधी आपण बघू. सी ऑन पेज नंबर 2. पेज नंबर 2 वरती वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे. प्रत्येक लेसन आणि धड्याच्या सुरुवातीला अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला असणार. वॉर्मिंग अप इज व्हॉट? वॉर्मिंग अप इज अ प्रिपरेशन ऑफ दॅट लेसन ऑर पोएम. त्या लेसनची किंवा त्या पोएमची एक थोडीशी मेंटल प्रिपरेशन ज्याला आपण म्हणूया, ती मेंटल प्रिपरेशन असते वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी. सो व्हॉट आर वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज? वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज आर सम क्वेश्चन्स, सम रिडल्स, ओके, जे तुम्हाला विचारलेले असतात. लाईक दॅट पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आपण बघतो की जे तुम्हाला विचारतात त्यातून तुम्ही उत्तर द्यायची असतात. म्हणजे स्टुडंट्स डिस्कशन्सवर ही सगळे आन्सर्स आधारलेले असतात, डिपेंडंट असतात. त्यातली फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे? तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज चिट चॅट. ओके, फर्स्ट फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. 5 आणि 6 स्टुडंट्सचे ग्रुप फॉर्म करा, ग्रुप तयार करा आणि डिस्कस करा असं म्हटलेलं आहे. ओके, मग त्याच्यामध्ये काय क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आणि काय तुम्ही डिस्कशन करायचंय, त्याला रेटिंग द्यायचंय. गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. ओके, मग क्वेश्चन काय आहे? When you have to take important decisions, what do you generally do? Okay, what do you generally do? Okay, we ask our parents, we ask our friends, we ask our teachers, right ना? We ask our well wishers. आपण कोणाला तरी विचारतो जेव्हा आपल्याला काही महत्त्वाचं डिसिजन घ्यायचा असतो. मग इकडे तुम्हाला ऑप्शन्स पण दिलेले आहेत. त्या ऑप्शनला तुम्हाला रेटिंग द्यायचं आहे, म्हणजे काय, नंबर द्यायचा आहे की तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स कोणाला देता. तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो किंवा आधी सर्वात पहिल्यांदा कोणाला विचारता. तर ए आहे कन्सल्ट पेरेंट्स, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स, प्रे टू गॉड फॉर गायडन्स, थिंक डीपली इन सायलेन्स, आस्क युअर टीचर फॉर हेल्प, टॉस अ कॉइन टू डिसाइड, असे ऑप्शन्स आहेत. तर माझ्या मते तुम्ही सर्वात आधी तुमच्या फ्रेंडला विचारता. कारण सध्या या एज मध्ये, टीनेज मध्ये काय असतं की आपले फ्रेंड्स आपल्याला खूप क्लोज असतात. त्यामुळे वी ऑलवेज आस्क टू और वी ऑलवेज कन्सल्ट टू आवर फ्रेंड्स when we have to take important decisions in our life. सो इथे मला असं वाटतं की तुमच्या मते की कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइसला आपण फर्स्ट नंबर देऊ शकतो. व्हॉट एव्हर तुमच्या कम्फर्टेबल नुसार आहे, तुम्ही कोणाला कम्फर्टेबल असतात विचारा. कधी कधी काही मुलं जास्त पॅरेंट्सला विचारतात, फ्रेंड्सला कमी विचारतात. काही मुलं फ्रेंड्सला जास्त विचारतात, पॅरेंट्सला कमी विचारतात. दोन्ही आहे. ओके, सो आय थिंक फर्स्ट नंबर शुड बी गिवन कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस. सेकंड नंबर कन्सल्ट पेरेंट्स और टीचर्स, कन्सल्ट पेरेंट्स और एल्डर्स. हाला सेकंड नंबर द्यावा असं वाटतो, कारण का फ्रेंड्स नंतर आपण सेकंड प्रेफरन्स आपला पेरेंट्स कडे येतो, किंवा पेरेंट्सला जर फर्स्ट प्रेफरन्स दिला तर फ्रेंड्सला सेकंड नंबर द्या. कसं आहे,
तर अशी ऍक्टिव्हिटी आहे. तर अशा स्मॉल स्मॉल ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही इझिली घरामध्ये करू शकता. ओके, आता आपण पेज नंबर 3 वर येऊ, जिथे आपली पोएम आहे पूर्ण, अ टीनेजर्स प्रेयर. पेज नंबर 3. अ टीनेजर्स प्रेयर म्हणजे एका किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची देवाकडे केलेली प्रार्थना. ती देवाकडे काय प्रार्थना करते हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, देयर आर टोटल 5 स्टांजाज. 5 स्टांजा आहेत आणि याचे जे पोएट आहे ते पोएट आहेत जे मॉस. जे मॉस is the name of the poet, name of the narrator or author you can say. J. Moss tells us about the wish of teenager. एका टीनेजरची विश काय आहे? विश म्हणजे इच्छा हे सांगतात. ओके, मी पहिल्यांदा पूर्ण पोएम रीड करतो, मग आपण स्टांजा बाय स्टांजा त्याचं मीनिंग बघू, लाईन बाय लाईन त्याचं मीनिंग बघू. ओके, सी, each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Last stanza. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Okay, पूर्ण कविता आपली रीडिंग झालेली आहे. नाउ वी विल लर्न लाइन बाय लाइन व्हाट इज द मीनिंग ऑफ ईच लाइन and what is the meaning of whole stanza. Okay, so first I will read first stanza, first 2 lines. Each day brings new beginnings, decisions I must make. काय म्हणतो? Each day brings new beginnings, each day brings new chances, new opportunities. प्रत्येक दिवस माझ्यासाठी काहीतरी नवीन बिगिनिंग घेऊन येतो. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. मग सुरुवात म्हणजे काय? एखादा चान्स, एखादी अपॉर्च्युनिटी. एव्हरी डे वी गेट न्यू अपॉर्च्युनिटी. एव्हरी डे टीनेजर्स, एस्पेशली टीनेजर्स, गेट न्यू चान्स. त्याच्या पुढे जाऊन काय म्हटलंय? डिसिजन्स आय मस्ट मेक. डिसिजन्स आय मस्ट मेक. आय हॅव टू मेक न्यू डिसिजन्स ऑन एव्हरी डे. एव्हरी डे आय हॅव टू टेक न्यू डिसिजन्स. रोज मला काही ना काहीतरी नवीन निर्णय घ्यावे लागतात, असं तिचं म्हणणं आहे. असं त्या टीनेजरचं म्हणणं आहे की टीनेजर सेज दॅट शी ऑर ही मस्ट हॅव टू टेक न्यू डिसिजन्स एव्हरी डे. ओके, सो एव्हरी डे इज लाईक अ न्यू बिगिनिंग. एव्हरी डे इज लाईक अ न्यू अपॉर्च्युनिटी, न्यू चान्स फॉर टीनेजर. दिस इज द मीनिंग ऑफ फर्स्ट 2 lines. ओके, नाउ सेकंड 2 lines. I am the only one to choose the road that I will take. The road. आता इथं रोड म्हणजे फक्त रोड नाही. रोड काय म्हटलंय? आता रोड म्हणजे साधा ट्रॅव्हलिंग करतो तो रोड नाहीये, तर इकडे रोड ऑफ लाईफ आहे. ओके, आता रोड ऑफ लाईफ म्हणजे काय? आयुष्याचा मार्ग. मार्ग म्हणजे फक्त आपल्याला दुसरा कुठला मार्ग निवडायचा नाहीये, फुलपाडा किंवा मध्यमेपणाला जाणारा मार्ग निवडायचा नाहीये. तर road of life, we have to choose road of life every day, and I am the responsible person to choose the road of my life. I am the responsible person. मी माझ्या आयुष्याचा मार्ग निवडायला रिस्पॉन्सिबल आहे. कारण का प्रत्येक जण आपापल्या आयुष्याचा मार्ग स्वतःच निवडतो. सो टीनेजर काय म्हणतो किंवा म्हणते, आय एम द ओनली वन to choose the road that I will take, the road that I will take, the road of life that I will choose. For that decision I am the responsible person. कुठला मार्ग निवडायचा आहे त्यासाठी रोड ऑफ लाईफ, आयुष्याचा मार्ग, जीवनाचा मार्ग कुठला निवडायचा आहे, मला कशामध्ये करिअर करायचं आहे, पुढे माझं भविष्य काय आहे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये मला पुढे जायचं आहे, या सगळ्याची निवड करण्यासाठी मी
एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, माझ्यावरच जबाबदारी आहे. आय हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी टू चूज द रोड ऑफ माय लाईफ. सो एव्हरी डे आय हॅव टू टेक न्यू डिसिजन्स. क्लिअर? इकडे फर्स्ट स्टॅन्झा आपल्याला क्लिअर झालेला आहे. फर्स्ट स्टॅन्झा मी तुम्हाला सांगितलेला आहे. नाव सेकंड स्टॅन्झा. सेकंड स्टॅन्झा मध्ये काय? आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मग माझ्याकडे रोड ऑफ लाईफ आहे. ओके, आय कॅन चूज दिस रोड ऑफ लाईफ टू दॅट लीड्स दॅट गोज टू ग्रेट सक्सेस दॅट गिव्स मी सक्सेस इन माय लाईफ. जो रोड ऑफ लाईफ, जो जीवनाचा मार्ग मला सक्सेस देऊ शकतो किंवा मला पुढे जाऊन त्या तो मार्ग निवडल्यामुळे मला यश मिळतं, तो मार्ग मी निवडू शकतो. आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ दॅट गिव्स मी सक्सेस. असा मार्ग जो मला सक्सेस देऊ शकतो, तो एक तर मार्ग मी निवडू शकतो, किंवा सेकंड टू लाईन्स, और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. एक तर मला पुढे सक्सेस देणारा मार्ग मी निवडू शकतो, किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आता डार्कनचं मिनिंग त्याच्या बाजूला दिलेलं आहे बघा, बाजूच्या या पिंक लाईन मध्ये मिनिंग आहे की डार्कन मीन्स व्हॉट, हिअर इट रेफर्स टू इव्हिल. ओके, तर डार्कनचं मिनिंग काय? सो डार्कन मीन्स इव्हिल. आता इव्हिल म्हणजे काय? तर इव्हिल मीन्स बॅड, यू कॅन से वाईट, ज्याला आपण म्हणतो वाईट मार्ग, त्रास देणारा मार्ग ज्याला आपण म्हणतो. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. हा, डिस्ट्रेसचं मिनिंग पण बाजूला दिलंय बघा. डिस्ट्रेस म्हणजे काय? ग्रेट वरी or strain, that is distress. Great worry. Great worry म्हणजे काय? खूप चिंता, काळजी, ताणतणाव ज्याला आपण म्हणूया. मग एक तर मार्ग माझ्याकडे असा आहे की जो मला सक्सेस देऊ शकतो. ओके, किंवा दुसरा मार्ग जर मी निवडला की जो मार्ग डार्क असेल. डार्क असेल म्हणजे काय? इव्हिल असेल किंवा वाईट असेल, तर तो वाईट मार्ग मला काय देऊ शकतो? ग्रेट वरी, प्रचंड दुःख देऊ शकतो, चिंता देऊ शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण जर आपल्या लाईफ मध्ये चांगला मार्ग निवडला तर त्या चांगल्या मार्गामुळे आपल्याला यश मिळतं. जर आपण आपल्या आयुष्याचा मार्ग चुकीचा निवडला, रॉंग निवडला, वाईट निवडला, तर आपल्याला दुःख मिळतं किंवा आपल्याला चिंता करावी लागते आयुष्यभर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चूज द रोड ऑफ लाईफ, बिकॉज the road of life that gives you success, that is very important. Okay, but if we choose the road of life that is darken, that is dark, that is very wrong, जर आपण निवडला तर तो wrong path of life, wrong road of life gives us great worry, great distress, great sadness. चुकीचा मार्ग आपल्याला दुःख देतो, चिंता देतो. म्हणून त्याला पण रिस्पॉन्सिबल मीच आहे. टीनेजर काय म्हणते, ह्या टीनेज मध्येच का सांगितलंय? हे टीनेजर्स जे वय आहे, ह्या टीनेज वयामध्ये आपल्या मनामध्ये खूप कन्फ्युजन असतं की काय करू, म्हणजे हे सिलेक्ट करू की हे जाऊ, म्हणजे हे निवडू की ते निवडू. पण आपण ठरवायचं की असा मार्ग निवडायचा आहे जो सक्सेस देणार. जर चुकीचा किंवा वाईट मार्ग निवडला तर तो आपल्याला काय देणार आहे? ग्रेट वरी. हे सेकंड स्टॅन्झा मध्ये सांगितलं. ओके, थर्ड स्टॅन्झा. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. मग थर्ड स्टॅन्झा मध्ये हा जो टीनेजर आहे किंवा टीनेजर आहे तो देवाकडे प्रार्थना करतोय की गॉड प्लीज ओपन अप माय आईज. देवा माझे डोळे उघड. डोळे उघड म्हणजे काय? प्लीज गॉड शो मी द राईट पाथ, शो मी द राईट रोड ऑफ लाईफ. देवा मला दाखव आयुष्याचा चांगला मार्ग, मला दाखव, मला मार्गदर्शन कर, गायडन्स दे. ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, आय माइट क्लिअरली सी, आय माइट क्लिअरली चूज द रोड ऑफ लाईफ. मला स्पष्टपणे माझा रोड ऑफ लाईफ, माझा आयुष्याचा मार्ग मला निवडता येईल असं मला गायडन्स दे. देवाकडे प्रार्थना करतोय. हेल्प मी टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट, हेल्प मी टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट. काय योग्य आहे? राईट म्हणजे योग्य. कोणती गोष्ट योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहायला मला मदत कर. हेल्प मी टू सपोर्ट द राईट थिंग्स इन माय लाईफ. बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की आपण योग्य गोष्टींना सपोर्ट करू शकत नाही आपल्या फ्रेंड्समुळे किंवा इतर गोष्टींमुळे.
पण ती पॉवर मला दे. देवाकडे हा जो टीनेजर आहे तो टीनेजर पॉवर मागतोय. गिव्ह मी दॅट पॉवर, ती शक्ती मला दे. गिव्ह मी दॅट पॉवर टू सपोर्ट द राईट थिंग्स इन माय लाईफ. माझ्या आयुष्यातल्या योग्य गोष्टींना मी सपोर्ट करेल असं मार्गदर्शन मला कर. ब्रिंग आउट बेस्ट इन मी. माझ्यामध्ये बेस्ट काय आहे, माझ्यातल्या बेस्ट क्वालिटीज काय आहेत, त्या बेस्ट क्वालिटीज मला कळू दे. लेट मी नो द बेस्ट क्वालिटीज इन मी. So please help me God to realize the best qualities in me, and please help me God to choose or to support the right things in my life. Okay, this is the meaning of third stanza. समजतंय ना? त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया. स्टॅन्झा नंबर 4. Help Lord to just say no when temptation comes my way. आता परत लॉर्डला टीनेजर काय म्हणतोय की हेल्प मी लॉर्ड टू जस्ट से नो. नो म्हणायचंय मला. कशाला नो म्हणायचंय? नो म्हणायला मदत कर, नाही म्हणायला मदत कर. कशाला? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशनचं मिनिंग बाजूला दिले बघा. काय मिनिंग टेम्पटेशनचं? अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. परत वाचतो. अ स्ट्रॉंग विश म्हणजे काय? जबरदस्त इच्छा, प्रबळ इच्छा. टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. एखादी चुकीची गोष्ट करणं, एखादी वाईट गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा, जबरदस्त इच्छा. ह्या टीनेज इयर्स मध्ये कसं असतं, आपल्याला बऱ्याच काय म्हणूया चुकीच्या गोष्टी करण्याची इच्छा होत असते. आपल्या आजूबाजूला आपण ते बघतो ना की काहीतरी रॉंग होतंय, मग चला आपण पण करूया. कुणीतरी शिव्या देतंय, मारामारी करतंय, की नाही, कुणीतरी वाईट काम करतंय, चला आपण करूया. असं एक टेम्पटेशन आपल्या लाईफ मध्ये ह्या टीनेज इयर्स मध्ये खास करून आलेलं असतं. त्याला आपण वाईट गोष्टींचा मोह म्हणूया. हे टेम्पटेशन, हा जो मोह आहे किंवा ही विश जी आहे रॉंग थिंग्स करण्याची, कुणीतरी कॉपी करतंय, आपण पण कॉपी करून लिहूया, की नाही, ह्या वाईट गोष्टी करण्याच्या मोहाला नाही म्हणण्याची ताकद मला दे. असं हा टीनेजर देवाकडे परत प्रार्थना करतोय. गॉड हेल्प मी टू से नो wrong things in my life, or temptation of wrong things in my life, wish of doing wrong things in my life. आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याची जी काही ताकद आहे, जी काही पॉवर आहे, ती पॉवर मला दे. असं हा टीनेजर देवाकडे परत प्रार्थना करतोय. आणि पुढे काय म्हणतोय? दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी मला स्वतःला फिट ठेवता येईल. फिट ठेवता येईल म्हणजे काय? हेल्दी ठेवता येईल. हेल्दी म्हणजे फक्त फिजिकली हेल्दी का? नाही, फिजिकल अँड मेंटल दोन्ही, म्हणजे मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या मला स्वतःला फिट ठेवता येईल याच्यामध्ये. जेव्हा आपण योग्य वयामध्ये चुकीच्या गोष्टींना नाही म्हणतो तेव्हा आपण थ्रू आउट द लाईफ, होल लाईफ मध्ये चुकीच्या गोष्टी करत नाही, कारण आपल्याला ती सवय लागलेली असते. म्हणून लहान वयामध्येच किंवा ह्या काय म्हणूया आपण किशोर वयामध्येच जर आपल्याला चांगल्या सवयी लागल्या तर ते आपल्याला लाईफ लॉंग पुरतात. पण जर एकदा का चुकीच्या गोष्टी करायच्या सवयी लागल्या तर ते आयुष्यामध्ये कंटिन्यू होतात आणि लवकर आपण सुधरत नाही. म्हणून हे महत्वाचं आहे की जेव्हा या टीनेज मध्ये आपल्या समोर टेम्पटेशन येईल, टेम्पटेशन म्हणजे मोह येईल, मोह म्हणजे चुकीच्या गोष्टी करण्याची इच्छा होईल, वाईट गोष्टी करण्याची इच्छा होईल, तेव्हा त्याला नाही म्हटलं पाहिजे. मी चुकीची गोष्ट नाही करणार, मी वाईट गोष्ट नाही करणार, त्याला नकार देणार. मग हा नकार देण्याची पॉवर, शक्ती देवा तू मला दे की ज्यामुळे मला स्वतःला फ्युचर लाईफ मध्ये फिट ठेवता येईल किंवा प्रत्येक दिवशी मला स्वतःला मेंटली अँड फिजिकली हेल्दी फिट ठेवता येईल. असं हा टीनेजर देवाकडे प्रार्थना करतोय, म्हणतो. ओके, 4 स्टांजा आपले कंप्लीट झालेले आहेत. शेवटचा स्टांजा आता आपण बघणार आहोत, लास्ट स्टांजा. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. When my teenage years are over, जेव्हा माझे टीनेज इयर्स संपतील, ओके नाही, म्हणजे टीनेज मधून मी बाहेर पडेल, म्हणजे 13 to 19. आता टीनेज इयर्सचा कालावधी काय असतो? फ्रॉम 13 to 19. बघा ह्याच्यामध्ये पण गंमत आहे. 13, 14, 15 म्हणजे प्रत्येकामध्ये काय लागलंय? 3 लागलेलं आहे. ओके,
मग हे टीन केव्हा संपतं? हे टीन संपतं 19 नंतर. 19 नंतर आपण काय म्हणतो? 20 मध्ये टीन नाहीये. म्हणजे तुमचे 13 to 19 इयर्स कंप्लीट झाल्यानंतर तुमचे टीनेज इयर्स ओव्हर होतात, टीनेज इयर्स फिनिश होतात. ओके, मग तुम्ही युथ होता, यंग होता, म्हणजे तुम्ही तरुण ज्याला आपण म्हणतो, तरुणाई ज्याला आपण म्हणतो, यंग जनरेशन, तुम्ही यंग जनरेशन मध्ये इन्क्लूड होता. सो व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी. माझे टीनेज इयर्स संपल्यानंतर मी बघणार आहे स्वतःला. आय विल सी माय सेल्फ. स्वतःला बघणार आहे म्हणजे काय? स्वतःचं जे माझं व्यक्तिमत्व तयार झालंय, माझी पर्सनॅलिटी तयार झाली आहे, ती पर्सनॅलिटी मी बघणार आहे. स्वतःची एक वेल ग्रूम्ड पर्सनॅलिटी तयार होईल, एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगली पर्सनॅलिटी म्हणजे तयार होईल. दॅट लाईफ इज लिव्ड इट व्हेरी बेस्ट. लाईफ आय लिव्ड माय लाईफ व्हेरी बेस्ट. आय लिव्ड माय लाईफ विदाउट एनी बॅड हॅबिट्स. ह्या टीनेज मध्ये मी माझं लाईफ कुठल्याही वाईट सवयीला सोडून जगलो, सवयीशिवाय जगलो. का? तर देवाने मला ती पॉवर दिली किंवा ती ताकद दिली की कुठल्याही वाईट गोष्टी माझ्यापर्यंत आल्या नाही. मग दॅट आय लिव्ड माय लाईफ व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. विथ यू मीन्स विथ गॉड. ओके, आय वॉज वॉकिंग विथ यू म्हणजे मी तुझ्या बरोबर चालत होतो. तुझ्या बरोबर म्हणजे देवाबरोबर चालत होतो. म्हणजे काय की देव मला मार्गदर्शन करत होता आणि माझं लाईफ देवामुळेच बेस्ट झालं. बेस्ट झालं म्हणजे विदाउट बॅड हॅबिट झालं. चांगल्या सवयी मला लागल्या, चांगल्या गोष्टी मी करायला शिकलो. हे मला बघायला आवडेल आफ्टर माय टीनेज इयर्स. म्हणजे आफ्टर माय टीनेज इयर्स आय विल रिअलाइज. मला रिअलाइज होईल, जाणीव होईल. काय जाणीव होईल? की तुझ्या बरोबर जे लाईफ मी जगलो, म्हणजे गॉड बरोबर जे लाईफ मी जगलो, ते लाईफ माझं बेस्ट होतं आणि जे मला येणाऱ्या फ्युचर मध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहे, युजफुल होणार आहे. पण ते लाईफ खूप चांगलं असणार आहे हे मला रिअलाइज होईल. ओके, तर इथं आपली पोएम संपलेली आहे. पोएम नीट लक्षात घ्या की पोएम ही काय आहे की टीनेजची एक प्रार्थना आहे. टीनेज तुम्हाला देवाला प्रार्थना करते की गिव्ह मी द पॉवर टू चूज द राईट थिंग्स इन माय लाईफ. ओके, अँड गिव्ह मी द पॉवर टू से रॉंग थिंग्स, टू से नो रॉंग थिंग्स इन माय लाईफ. या दोनच गोष्टी आहेत, फार काही महत्वाच्या नाही. योग्य गोष्टी निवडण्याची ताकद आणि अयोग्य किंवा चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद देवा तू मला दे, असं या पोएम मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर ही पोएम आपली कंप्लीट झाली आहे. पोएमच्या बाजूला काही क्वेश्चन्स आहेत बघा. आता क्वेश्चनचे आन्सर एकदम इझी आहेत, ते तुम्हाला येतील सुद्धा. तरी पण आपण एक दोन क्वेश्चन बघूया आणि आपलं लेक्चर कंप्लीट करूया. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. या पोएम मधल्या टीनेजरचा एज ग्रुप काय आहे? मी ऑलरेडी बोर्ड वरती लिहिलेला आहे. What is the age group? Age group is from 13 to 19 or between 13 to 19 is the age group of the speaker. Speaker म्हणजे कोण? बोलणारा, जो इथे आहे टीनेजर. सेकंड क्वेश्चन काय आहे? What decisions does the speaker have to take? स्पीकरला कोणते डिसिजन्स घ्यावे लागतात? फर्स्ट स्टँजा मध्ये आपण बघितलं बघा. फर्स्ट स्टँजा मध्ये सेकंड लाईनला आहे की डिसिजन्स आय मस्ट मेक. मग नुसते डिसिजन्स का? नाही, तर डिसिजन्स नुसते येणार नाही, तर न्यू डिसिजन्स. काय येणार आहे? न्यू डिसिजन्स मीन्स द स्पीकर हॅव टू टेक न्यू डिसिजन्स एव्हरी डे. स्पीकरला रोज नवीन डिसिजन्स घ्यावे लागतात. आणि थर्ड अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट डज ईच न्यू डे फेच. फेच मीन्स ब्रिंग. व्हॉट डज ईच न्यू डे ब्रिंग्स. नवीन दिवस काय आणतो, काय घेऊन येतो? काय घेऊन येतो? न्यू बिगिनिंग्स. ईच डे किंवा ईच न्यू डे फेचेस न्यू बिगिनिंग किंवा ईच न्यू डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. ओके, सो इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड अवर पोएम. मला आशा आहे की तुम्हाला ही पोएम समजली असेल. जर काही तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही तुमचे डाउट्स तुमच्या मेसेजद्वारे विचारू शकता. ओके, थँक यू व्हेरी मच.